हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोविडच्या या सिच्युएशनमध्ये अतिशय अवघड परिस्थिती असल्यामुळे आपण सगळे डायरेक्ट टीचिंगमध्ये शिकू शकत नाही. सो या ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. सो या केम लर्निंग नावाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी किंवा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्वजण सुरक्षित असाल, तुमच्या घरचे पण सुरक्षित असाल अशी आशा करतो. आणि सर्वांनी कोविडच्या बाबतीत जी काही काळजी घ्यायची आहे, मास्क वापरायचा आहे, सॅनिटायझेशन करायचे, ती काळजी कायम घेत राहा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आता आपल्या आजच्या मूळच्या विषयाकडे येऊया. इन केस ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री देर आर डिफरंट types of topics related to the coordination compound or complex compound. Today we are discussing about a very little topic but very much important topic among the coordination chemistry, which is known as reactivity of metal complexes. काय आपण आज शिकणार आहे? Reactivity of metal complexes. Reactivity of metal complexes. So we are discussing today reactivity of these metal complexes. What is mean by metal complex? All of you knows that this is the coordination sphere shown where M is the metal and L is the ligand and N is the number of ligand attached to the metal atom. Okay, so MLN times, which is known as metal complex, where M is the metal. Any metal in different oxidation state metals are present. It may be negative, it may be zero, it may be positive. And L is the ligand, which may be positively charged, which may be negatively charged, which may be neutral in nature. Okay, so again, metal is electron acceptor. ACCEPTOR. Metal is electron acceptor. Metal accept the electron from ligand, and ligands are electron provider or donor. Electron donor. So metals are electron acceptor and ligands are electron donor. And due to such coordinative nature, metal accepts the electron, ligand donates the electron, and then there is a bond formation between metal and ligand, which is known as coordinate. ORDINATE. Coordinate covalent bond. What it is known as? Coordinate covalent bond. सो आपल्याला सगळ्यांना हे सगळं माहिती आहे की कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय, कसा तयार होतो, त्यामध्ये मेटल कुठले असतात, लिगँड्स कुठले असतात, लिगँडच्या टाइप्स कुठल्या, मेटलच्या टाइप्स कुठल्या, वगैरे वगैरे. त्याचा स्टॅबिलिटीवरती काय फरक पडतो, स्टॅबिलिटी बद्दल काय आपल्याला डिस्कशन करता येईल, मेटलचं नेचर कसं असलं पाहिजे, लिगँडचं नेचर कसं असलं पाहिजे, याचं सगळ्यांचं तुम्हाला बेसिक नॉलेज आहे. सो आपण आज डिस्कस करणार आहे त्याच्या पुढची टप्पा किंवा पुढची पायरी, ज्याला आपण म्हणतोय रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेस. या रिएक्टिव्हिटी मध्ये आपल्याला इनऑर्गॅनिक रिएक्शन्स, पर्टिक्युलरली कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचे रिएक्शन्स डिस्कस करायचे. बरोबर आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑर्गॅनिक रिएक्शन्स आणि इनऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये काय महत्वाचा डिफरन्स आहे. दोघांमध्ये डिफरन्स काय महत्वाचा डिफरन्स म्हटल्यापेक्षा पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये ज्या काही रिएक्शन्स असतात त्या फक्त कार्बन आणि हायड्रोजनच्या बाबतीत किंवा त्याच्या भोवती फिरतात. त्याच्यापासून वेगवेगळे जे फंक्शनल ग्रुप तयार होतात, ज्यांना आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप तयार होतात. याच्यामध्ये मग त्याच्यात या कार्बन हायड्रोजन शिवाय इन्व्हॉल्व्ह होतात ते मेनली नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन सारखे एलिमेंट्स त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. आणि ह्या सगळ्यांपासून वेगवेगळ्या टाईपचे फंक्शनल ग्रुप तयार करतो कोण? हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. सो हायड्रोकार्बन केमिस्ट्री इज मेनली डील्ट विथ द रिएक्शन्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या व्हर्साटाईल रिएक्शन्स बघायला मिळतात. जसं की ऍडिशन रिएक्शन आहे, इलिमिनेशन रिएक्शन आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, रिडक्शन रिएक्शन आहे, रिअरेंजमेंट टाईपचे रिएक्शन्स आहेत. या वेगवेगळ्या व्हर्साटाईल रिएक्शन्स आपल्याला कोणामुळे पाहायला मिळतात? डिफरंट
different functional groups, FG functional groups. So all different functional groups shows different types of reactivity with all number of different types of compounds. So there are unlimited number of organic reactions, unlimited number of organic reactions, and which are having complex, which may be having complex mechanism. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या टाइपचे इंटरमिडिएट्स, त्यांची मेकॅनिझम, नंबर ऑफ स्टेप्स इन द मेकॅनिझम, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि बल्कियर साईजचे मॉलिक्युल्स इथे आपल्याला बघायला मिळतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये. कार्बनची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे कॅटेनेशन, कॅटेनेशन, आणि त्या कॅटेनेशन प्रॉपर्टीमुळे कार्बनची चेन ही अनलिमिटेडली लिंक होऊ शकते आणि बल्की साईजचे कंपाऊंड्स तो कार्बन तयार करू शकतो. त्यामुळे त्यांच्या लिमिट नाहीये. ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये त्यांच्या रिएक्टिव्हिटीला किंवा कंपाऊंडच्या रिएक्टिव्हिटीला लिमिट नाहीये. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये किंवा पर्टिक्युलरली इनऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये आपल्याला सिम्पलर टाइपच्या रिएक्शन्स आढळतात. त्याचं महत्वाचं एक रिझन आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, मोस्ट ऑफ द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर and the reactions in the water are generally of ionic nature. बरोबर, आयोनिक नेचरच्या रिएक्शन्स असतात, जसं की NaOH वॉटर मध्ये डिझॉल्व होतो, HCl वॉटर मध्ये डिझॉल्व होतो. सिंपल आयोनिक रिएक्शन होते, एक्सचेंज ऑफ आयन्स होतं, कॅटायन आयन एक्सचेंज होतात आणि त्यातनं तयार होतो सॉल्ट आणि सॉल्व्हंट, वॉटर अगेन. सो सच टाइप ऑफ डिफरंट simpler inorganic reactions occur in the solvent like ammonia or water. So there are also number of reactions in the inorganic chemistry like addition or substitution reaction, or there may be the exchange reaction, there may be the reduction reaction, there may be the oxidation reaction, but which are very much simpler than the other organic reactions. Organic reaction मध्ये मेकॅनिझम थोडी किचकट असते, त्याच्यात वेगवेगळ्या टाइपचे इंटरमिडिएट्स तयार होतात. तसं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये होत नाही किंवा इनऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये सुद्धा होत नाही. इनऑर्गॅनिक रिएक्शन्स आर व्हेरी सिम्पलर इन मॅनर. ओके, so we will go further. First we will discuss about the types of reaction which are occurring in the case of particularly metal complexes. No doubt there are different types of reaction in case of inorganic compounds, but inorganic compounds are not restricted only metal complexes. There may be the coordination compound, there may be the salt type structure, there may be double salt type structure, different types of structures are there. There may be cage type compounds. Okay, so different types of structure exist in the inorganic chemistry. We are restricting our discussion up to the metal complexes, reactivity of only metal complexes, not the other type of inorganic compounds. सो मेटल कॉम्प्लेक्सेस मध्ये ज्या रिएक्शन्स आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये कुठल्या कुठल्या टाइपच्या रिएक्शन्स आहेत ते आपल्याला आधी बघायचे. फर्स्ट टाइप आपल्याला बघायला मिळते ती रेडॉक्स टाइपची रिएक्शन, REDOX, रेडॉक्स टाइपची रिएक्शन. सो व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स? रेडॉक्स इज गिवन लाईक दिस, रिडक्शन oxidation type reaction. What is mean by redox? It is reduction oxidation type reaction. What is mean by reduction? In case of inorganic compounds or inorganic elements, the reduction and oxidation is counted in terms of electron. What is mean by in terms of electron? So you can say that removal of electron is called oxidation. What is called oxidation? Removal of electron is called oxidation, while addition of electron is called reduction. Okay, so in case of inorganic chemistry, the meaning of oxidation and reduction is not restricted to the hydrogen addition or oxygen removal वगैरह वगैरह. In terms of metal complexes or inorganic compounds, redox or reduction oxidation is counted in terms of electron addition or removal. If electron is removed, then it is called oxidation of that compound. If electron is added to that compound, then it is called reduction of that compound. So redox reaction is the first type of reaction which is occurring in metal complexes. We will discuss one example. कशा पद्धतीने होतं रिडक्शन किंवा ऑक्सिडेशन, एक एक्झाम्पल सांगतो, छोटंसं एक्झाम्पल. See here, FeCN taken 6 times. This is one complex which is containing charge on its head 3 minus. Okay, what is it? The charge on its head 3 minus. Now if this compound is converted, if this compound or this complex is converted into a compound which is
containing again metal atom as a आयर्न हाच मेटल ॲटम आहे. लिगँड सुद्धा सायनाइड सायनाइड हाच लिगँड आहे CN-6 लिगँडचे मॉलिक्युल सुद्धा तितकेच आहेत. फक्त इथे चार्ज बदलला 4- झाला. कॉम्प्लेक्स वरचा जो टोटल चार्ज आहे तो चेंज झाला. इथे 3- चार्ज होता, इथे 4- और व्हाईस वर्सा याच्या अपोजिट रिएक्शन म्हणजे या 4- चार्ज असलेल्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन याच्यामध्ये झालं. सो वी कॅन से दॅट देर इज सेम मेटल ॲटम प्रेझेंट. मेटल आयन जो प्रेझेंट आहे तो सेमच आहे. लिगँड जो वापरलाय तो सुद्धा सारखाच आहे. सायनाइड लिगँड इथे पण सायनाइड लिगँड आहे. लिगँडची संख्या 6 इथे पण आहे, इथे पण 6 संख्या. मग नक्की बदल काय झालाय, नक्की चेंज काय झालाय, तर चेंज इज द ओनली ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल इज चेंज्ड. काय चेंज झालेलं आहे या दोन्ही ठिकाणी, मेटलची काय बदलली आहे, फक्त ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल इज चेंज. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट इन दिस कॉम्प्लेक्स? या कॉम्प्लेक्स मध्ये आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट किती? जर 3- चार्ज टोटल दाखवलाय आपण कॉम्प्लेक्स वरती आणि सायनाइडची संख्या 6 आहे. एका सायनाइड वरती 1- चार्ज असतो, आपल्याला माहिती आहे. 1 सायनाइड कंटेन्स 1- चार्ज. सो देर आर 6 सायनाइड मॉलिक्युल्स. सो 6- चार्ज विल बी देअर, बरोबर. -6 चार्ज विल बी देअर फॉर लिगँड मॉलिक्युल अँड टोटल चार्ज इज शोन हिअर -3. सो 3- is cancelled, must be cancelled by the oxidation state of this iron or Fe ion. Okay, so there should be +3 charge on the iron in this particular complex. या कॉम्प्लेक्स मध्ये FeCN taken 6 times 3- या कॉम्प्लेक्स मध्ये आयर्न वरती चार्ज किती असला पाहिजे, Fe3+ असला पाहिजे. तसंच इकडे ऑक्सिडेशन स्टेट किती असली पाहिजे Fe ची. या केसमध्ये चार्ज -4 दाखवलेला आहे टोटल चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आणि सायनाइड वरती 1- चार्ज असतो, 6- चार्ज आणि -4 इथे जर शिल्लक असेल तर +2 -2 कॅन्सलेशन इथे इंटरनल कॅन्सलेशन झालेलं असलं पाहिजे. याचा अर्थ इथं आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 आहे. आता आपण जर असं म्हणतोय की Fe3+ ऑक्सिडेशन स्टेट मधनं 2+ ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कन्व्हर्ट झाला, याचा अर्थ कसा कन्व्हर्ट होईल? प्लस चार्ज जर कमी व्हायचा असेल तर याच्यात आपल्याला काय करायला लागेल, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन करायला लागेल, बरोबर. सो यू हॅव टू ऍड 1 इलेक्ट्रॉन इफ यू वॉन्ट टू कन्व्हर्ट +3 ऑक्सिडेशन स्टेट इंटू +2 ऑक्सिडेशन स्टेट. So if you add 1 electron, it will convert from +3 to +2. And if you remove 1 electron, रिव्हर्स रिएक्शन जर करायची झाली इकडून इकडे, तर तुम्हाला काय करायला लागेल, 1 इलेक्ट्रॉन काढून टाकायला लागेल, -1 इलेक्ट्रॉन. सो इफ यू रिमूव्ह 1 इलेक्ट्रॉन, then the oxidation state will change definitely from +2 to +3. So these are the type of reactions which are known as oxidation and reduction reaction. If you are adding the electron, it is the reduction. If you are removing the electron, it is the oxidation. So in this case, iron or metal is going to oxidize or reduce. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मेटल तोच आहे, लिगँड तोच आहे, लिगँडची संख्या सुद्धा तीच आहे, मेटलची संख्या सुद्धा सारखीच आहे. सो देर इज नो नेट केमिकल चेंज. काय म्हटलंय आपण इथे, नो नेट केमिकल चेंज. याचा अर्थ काय की कुठलाही ॲटम्सच्या संख्येमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. आयर्न तेवढीची संख्या, कार्बनची संख्या तेवढीच आहे, नायट्रोजनची संख्या तेवढीच आहे. ॲटम्स किंवा लिगँड आणि मेटल ॲटम यांची संख्या किती आहे, सारखीच आहे. फक्त चेंज कशात झालाय, ऑक्सिडेशन स्टेटमध्ये झालाय, ज्याला आपण रेडॉक्स रिएक्शन किंवा रिडक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. अजून एक एक्झाम्पल सांगतो ज्यामध्ये आपल्याला मेटलची ऑक्सिडेशन स्टेट तर चेंज झालेली बघायला मिळते, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल केमिकल चेंज सुद्धा झालेला आपल्याला बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, क्रोमियम CrH2O टेकन 5 टाइम्स आणि Cl हा एक कॉम्प्लेक्स आहे. हा कॉम्प्लेक्स कन्व्हर्ट झालाय कशामध्ये, क्रोमियम H2O टेकन 6 टाइम्स. आणि हे दोन्ही जे कॉम्प्लेक्सेस आहेत, या दोन्ही कॉम्प्लेक्सेस मध्ये टोटल चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स रिमेन्स सेम, 2+ and 2+. बघा इथे पण कॉम्प्लेक्स वरचा चार्ज दाखवलाय 2+, इथे पण कॉम्प्लेक्स वरचा चार्ज दाखवलाय 2+. मग आता इथे जर कॉम्प्लेक्स वरचा चार्ज 2+ असेल तर तुम्ही मेटलची ऑक्सिडेशन स्टेट, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. H2O हा न्यूट्रल मॉलिक्युल आहे. सो ऑक्सिडेशन स्टेटच्या कॅन्सलेशन मध्ये किंवा चार्ज कॅन्सलेशन मध्ये याचा काहीही रोल नसणार आहे, न्यूट्रल मॉलिक्युल असल्यामुळे. क्लोराइड Cl-, 1- चार्ज आहे क्लोराइड वरती, बरोबर आहे.
1 मायनस चार्ज क्लोराईड वरती आणि टोटल चार्ज किती दाखवलाय आपण इथे कॉम्प्लेक्स वरचा +2 चार्ज दाखवलाय. सो 1 मायनस चार्ज जर क्लोराईड वरती असेल आणि कॉम्प्लेक्स वरती जर टोटल चार्ज +2 असेल तर तुम्ही असं इथं इक्वेशन मांडू शकता ना, टोटल चार्ज x -1, x is the charge on the metal ion, so x -1 is the charge on ligand, x is the charge on metal atom, 1 is the charge on this chloride ligand, and total charge on the complex is shown as +2. So if you rearrange this, x is equal to हा 1 तिकडे गेला +1 मध्ये कन्वर्ट होईल आणि इथे टोटल तुम्हाला येईल +2 +1 which is equal to be +3. सो मेटल वरती इथे x is equal to काय चार्ज आला आपल्याला +3 चार्ज आला. थोडक्यात इथं क्रोमियम कसं आहे, Cr is present in +3 ऑक्सिडेशन स्टेट. नाउ कॅल्क्युलेट द चार्ज ऑन धिस कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्स मध्ये H2O मॉलिक्युल्स 6 आहेत बरोबर, 6च्या 6 H2O मॉलिक्युल्स आहेत. सो 6च्या 6 H2O मॉलिक्युल्स असतील, एक क्लोरीन कमी झाला आणि 6च्या 6 H2O मॉलिक्युल आले, तरी पण कॉम्प्लेक्स वरचा चार्ज तशाला तसा राहिला. मी आत्ताच सांगितलं की H2O चा चार्ज कॅन्सलेशन मध्ये काहीही रोल नाही, न्यूट्रल मॉलिक्युल आहे. सो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज नसल्यामुळे चार्ज पॉझिटिव्ह चार्जचा कॅन्सलेशन साठी त्याचा प्रश्न येत नाही. सो H2O मॉलिक्युल ॲज इट इज अ न्यूट्रल मॉलिक्युल, इट डज नॉट कॅन्सल द चार्ज ऑन द मेटल आयन, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द मेटल आयन. सो ऑक्सिडेशन state of the metal ion represent the total charge on the complex. Therefore, the oxidation state of this chromium in this particular complex is +2. Directly you can calculate the oxidation state like this. +2 oxidation state या chromium ची या complex मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो इथे +3 मध्ये होता आणि तो कशात कन्व्हर्ट झाला +2 मध्ये. या केस मध्ये काय झालं, इथं एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ऍड झालाय. दुसरी गोष्ट काय झाली, यातनं एक क्लोराईड कमी झालाय बरोबर ना, क्लोराईड कमी झाला आणि ऍडिशन काय झाली, वॉटर मॉलिक्यूल ऍड झाला. सो थोडक्यात इथे इलेक्ट्रॉनची पण संख्या बदलली, मेटल मधल्या इलेक्ट्रॉनची पण संख्या चेंज झाली. देर इज अ नेट चेंज इन द काउंट ऑफ इलेक्ट्रॉन ऑन मेटल आयन ॲज वेल ॲज देर इज अ केमिकल चेंज. इथे क्लोराईड ॲटम आहे, क्लोराईड आयन आहे, या कॉम्प्लेक्स मध्ये क्लोराईड आयन नाहीये. इथे वॉटरचे 5च मॉलिक्युल्स आहेत, या कॉम्प्लेक्स मध्ये 6 मॉलिक्युल्स आहेत. सो देर इज अ नेट केमिकल चेंज, नेट chemical change, net chemical change as well as oxidation and reduction reaction is also there. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, इथं ऑक्सिडेशन नाहीये, फक्त काय प्रेझेंट आहे, रिडक्शन आहे. सो अशा 2 टाईपच्या रिडक्शन आणि ऑक्सिडेशनच्या रिएक्शन आपण बघितल्या. कुठल्या कुठल्या, पहिली रिएक्शन याच्या अगोदरची आयनची जी बघितली त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, फक्त काय होतं, ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होतं, पण केमिकल कंपोजिशन जे आहे मेटल कॉम्प्लेक्सचं ते प्रॉडक्टमध्ये आणि रिएक्टंटमध्ये दोन्हीमध्ये कसं राहतं, सेम राहतं. ही एक टाईपची रिएक्शन. सेकंड टाईपची ही रिएक्शन दाखवली आपण ज्याच्यामध्ये प्रॉडक्टचं केमिकल कंपोजिशन पण चेंज होतं, प्लस मेटलची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा कमी किंवा जास्त होते. सो या 2 टाईपच्या रेडॉक्स रिएक्शन्स मेटल कॉम्प्लेक्सेस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आता सेकंड टाईपची रिएक्शन बघू आपण. ही झाली पहिली रिएक्शन, कुठली, रेडॉक्स रिएक्शन, ज्याला आपण रिडक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. आता सेकंड टाईपची रिएक्शन बघू आपण. दुसऱ्या टाईपची रिएक्शन कुठली होते ती. सो सेकंड टाईप ऑफ रिएक्शन विच इज हॅपनिंग इन द मेटल कॉम्प्लेक्सेस इज rearrangement and isomerization. Rearrangement and isomerization. So what is mean by rearrangement and isomerization? एक एक एक्झाम्पल बघू आपण म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. रिअरेंजमेंट म्हणजे काय आणि आयसोमरायझेशन म्हणजे काय. रिअरेंजमेंट म्हणजे काय, तर एक कंपाऊंड सांगू आपण. फॉर एक्झाम्पल म्हणून एक कंपाऊंड घेऊया. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट NH3 taken 5 times ONO. Cobalt NH3 taken 5 times ONO plus 1 complex. आणि याचं कन्वर्जन झालं पुढे कोबाल्ट NH3 taken 5 times ONO and this is converted into cobalt NH3 taken 5 times NO2. Again it remains +1. So there is no change in the oxidation state of metal ion. कोबाल्टच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये इथं कुठलाही बदल झालेला नाही. बदल कुठे दिसतो तुम्हाला, कोबाल्ट मध्ये काय बदल आहे, काहीच नाही. NH3 ची संख्या किती आहे, 5. इथे पण किती आहे, NH3 ची संख्या 5 आहे. बदल कुठे दिसतो, या ठिकाणी
ONO आहे हा आणि हा NO2 आहे. याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी कोबाल्ट आणि NO2 NON म्हणजे काय, ONO म्हणजे काय, NO2 ना थोडक्यात. पण या NO2 मध्ये डोनर ॲटम कोण आहे, ऑक्सिजन आहे. कोण आहे डोनर ॲटम इथे, ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन अशा टाईपची इथे लिंकेज आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्ट मध्ये आणि नायट्रोजन मध्ये NO2 च्या नायट्रोजन मध्ये डायरेक्ट बॉन्डिंग आहे. इथं डोनर ॲटम कोण आहे, नायट्रोजन ॲटम आहे. सो इफ देर इज अ चेंज इन द डोनर ॲटम इन द लिगँड मध्ये जर डोनर ॲटम मध्ये जर चेंज झाला तर त्याला आपण काय म्हणतो, रिअरेंजमेंट टाईप रिएक्शन. काय, कशाची रिअरेंजमेंट झाली इथं, लिगँडची रिअरेंजमेंट झाली. इथं डोनर ॲटम चेंज झाला. या केसमध्ये डोनर ॲटम हा ऑक्सिजन आहे. कोण आहे, ऑक्सिजन आहे. या केसमध्ये डोनर ॲटम कोण आहे, नायट्रोजन ॲटम आहे. सो इफ देर इज अ नेट चेंज इन द डोनर ॲटम ऑफ द लिगँड, द रिएक्शन इज नोन एज रिअरेंजमेंट टाईप रिएक्शन. ओके, रिअरेंजमेंट टाईप रिएक्शन. आणि आयसोमरायझेशनचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, व्हॉट इज मीन बाय आयसोमरायझेशन. आयसोमरायझेशन साठी एक एक्झाम्पल सांगू आपण. सिस molecule, you knows about different types of isomerization. Okay, so there may be the geometrical isomerization or there may be the optical isomerization. Geometrical isomerization म्हणजे काय होतं, सिस कंपाऊंड असेल तर तो कन्वर्ट होतो ट्रान्स मध्ये. कशात कन्वर्ट होतो, सिस कंपाऊंड असेल तर ट्रान्स मध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल हा एक कॉम्प्लेक्स आहे, कोबाल्टचाच घेऊ परत, कोबाल्ट, ज्याच्यामध्ये हे 4 टाईपचे लिगँड्स प्रेझेंट आहेत, एक्स 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 4 एक्स टाईपचे लिगँड्स प्रेझेंट आहेत किंवा एक्स लिगँड प्रेझेंट आहेत. आणि 2 लिगँड जे प्रेझेंट आहेत ते वाय लिगँड. सो दिस इज, as it is hexa coordinated complex, it is having the octahedral geometry, and 2 y ligands, that is 2 different ligands are present trans to each other. Trans to each other म्हणजे काय, हा वरच्या साईडला प्रोजेक्ट होतोय कॉम्प्लेक्स मध्ये ऑक्टॅहेड्रल जिओमेट्री मध्ये, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हा वाय प्रोजेक्ट होतो म्हणजे खालच्या लोअर साईडला प्रोजेक्ट होतो. सो दीज आर इन two different opposite directions. These two y ligands are in opposite directions to each other. Therefore, they will be considered, this arrangement geometry will be considered as a trans geometry. Okay, this is considered as a trans geometry. Now, if this geometry is converted into the other geometry like this, this is the cobalt in metal, central metal, and this geometry is converted in this way, like 3x are present in plane. Okay, remaining 3x are present in plane, and this 1x is replaced by this y, and this x moves to the vertical position. Okay, x moves to the vertical position. Now in this case, these two y, या 2 y ची जी पोझिशन आहे ती एकमेकांना कशी झाली, सिस झाली. आता ते एकमेकांच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला नाहीयेत. सो दीज कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ ट्रान्स. व्हेनेवर देर आर इन एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन, वन इज प्रोजेक्टिंग अपवर्ड और अदर y is projecting downward, then these two compounds or these two ligands are considered as a trans in geometry. But in this case they are not trans in geometry. This is x and this is y. X is directing upward, y is directing downward. So these two y are not exactly in opposite direction. Therefore, such type of geometry will be considered as a cis type of geometry. So cis type of complex, there is a conversion from trans geometry to cis geometry. So such type of conversion is called as isomerization. There may be the conversion of a complex which is dextrorotatory in case of optical rotation, and which may be converted into the levorotatory form. Then that conversion is known as optical, what it is, ऑप्टिकल आयसोमरायझेशन. सिस टू ट्रान्स कन्वर्ट होणं म्हणजे जिओमेट्रिकल आयसोमरायझेशन, GEOMETRICAL, जिओमेट्रिकल आयसोमरायझेशन. आणि जर प्लस साइन टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू प्लस साइन म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी टू लिव्होरोटेटरी आणि लिव्होरोटेटरी टू डेक्स्ट्रोरोटेटरी असं जर कन्वर्जन झालं तर त्याला काय म्हणायचं, optical isomerization. So this is another one, second type of reaction, that is called as rearrangement and isomerization. Now third and very important type of reaction, which we will discuss in later videos in detail, is the substitution reaction. Okay, what is it is? It is a substitution reaction. Third one type of the reaction in metal complex is substitution. This is very important type of reaction. Okay, substitution
रिएक्शन. व्हॉट इज सबस्टिट्यूशन? सबस्टिट्यूशन म्हणजे काय? एकाची रिप्लेसमेंट दुसऱ्यानं करणं. ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहित असेल की एकाला दुसरा ग्रुप येऊन सबस्टिट्यूट करतो, रिप्लेस करतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? सबस्टिट्यूशन असं म्हणतो. सो मेटल कॉम्प्लेक्सेस मध्ये हे सबस्टिट्यूशन कशा प्रकारे होतं? इफ दिस इज द मेटल where ligands are present in 6 number, metal MlL taken 6 times अशा पद्धतीने. So if metal and ligand is present and 6 number of ligands are attached to the metal atom, if you are adding one Y ligand to this complex, so there is no addition. There is no addition. Instead of addition, if this Y is added directly, the number of ligands will be counted as a 7. But it is not going to add. It will give you the product if like this. L remains 5 times and one Y is replacing another L and L is removed outside. या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या तो बाहेर पडला. एल हा बॉन्ड ब्रेक झाला. मेटल लिगँड मधले 6 बॉन्ड्स होते, त्यापैकी एका लिगँडचा बॉन्ड ब्रेक झाला, तो बाहेर पडला आणि त्याची जागा कोणी घेतलीये? वाय या लिगँडनं घेतली. जर अशा टाईपचं सबस्टिट्यूशन झालं, या अशा टाईपची जर रिएक्शन झाली, रिप्लेसमेंट झाली लिगँडची, तर त्याला काय म्हणतो आपण? सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरं, प्रत्येक वेळेला लिगँडचीच रिप्लेसमेंट होते का? तर असं काही नाहीये. इफ सच टाइप ऑफ रिएक्शन इज ऑल्सो देअर लाईक दिस, L taken 6 times, and if you treated this complex with any other metal ion like this M dash, so there can be the exchange between the metal ions. Metal ions मध्ये पण exchange होऊ शकते. हा metal replace होऊ शकतो या metal न. So if there is a formation of such type of product like this, L remains 6 plus M goes outside. This original metal goes outside. Okay, original metal goes outside and the new metal comes inside the coordination sphere. Then such type of reaction is also called as substitution reaction. So there can be the substitution of ligand or there can be the substitution of metal also. So ligand can be replaced, metal can also be replaced. So metal and ligand, both of these can be replaced, and such type of reaction, if replacement is there, then those are known as substitution reaction. जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या की मेटल हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे. काय आहे तो? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, ACCEPTOR, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. आणि लिगँड काय आहे? इलेक्ट्रॉन डोनर. बरोबर. सो ऍज मेटल इज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करतो? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते. द स्पेसिस विच इज डेफिशियंट इन द इलेक्ट्रॉन, which it will act as a electron acceptor. Therefore, as metals are electron acceptor, they must be deficient in the electron count, and therefore these will be considered as a electrophile. Electrophilic in nature. They not exactly electrophile, but their nature is considered as a electrophilic nature. कुणाचं? मेटलचं नेचर कसं असतं? इलेक्ट्रोफिलिक असतं. लिगँडच्या बाबतीत काय? लिगँड्स आर इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनर स्पेसिसला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफिलिक नेचर असं म्हणतो. बरोबर. त्या नेचरला आपण काय म्हणतो? स्पेसिसच्या न्यूक्लिओफिलिक नेचर. सो लिगँड्स आर न्यूक्लिओफिलिक इन नेचर while metals are electrophilic in nature. If there is a substitution of ligand, it is known as SN. What is mean by SN? Nucleophilic substitution reaction. SN represents what? Nucleophilic substitution. का nucleophilic? Because ligands are nucleophilic in nature, and therefore this L ligand is replaced by the Y ligand. That means one ligand is replacing another ligand. Y ligand is replacing L ligand. One nucleophile is replacing another nucleophile. So this will be considered as a substitution nucleophilic reaction, nucleophilic substitution reaction. Another one type can be said in case of this reaction, which will be known as substitution electrophilic. Why it is substitution electrophilic? Because one electrophile, that is metal atom, which is electron deficient comparatively than ligand, is replaced by the another metal atom. One electrophile is replacing another electrophile, in this case to form the another metal complex. Therefore this type of substitution reaction is known as electrophilic substitution reaction. So both type of substitution reactions are observed in case of these metal complexes. So this is the third and important type of reaction which is occurred in the metal complexes. We will discuss in detail about this substitution reaction in our next video. So
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, समजला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.